थोडीशी मला फगळण्याची काळजी वाटायला लागली आहे. नाही नाही, ते असंच आहे. त्याला मी थोडंसं काचेच्या पेटीत ठेवावं लागणार आहे असा माझा अंदाज आहे. आता हे थोडं आपलं झालं ना, थोडं 5 मिनिट आपण त्याला मुरायला ठेवणारच हो. काचेच्या पेटीत ना, कारण त्याची तब्येत थोडीशी खालावली आहे. हा का नाही? बरोबर आहे. नाही नाही, बरोबर आहे. ठीक आहे बाबा, हे तुम्ही चांगलं म्हणाल आहे. तसं. नाही, मी काय केलंय, परवा दिवशी घरी आधी ट्राय जमेची बाजू केलं. काय माहिती का असावरी मॅडम? सांगा ना. फगळणं मी कधी खाल्लंच नाही, त्याच्यामुळे हे फगळणं असतं हे मला माहितीच नाही. त्याच्यामुळे तुम्ही जर म्हणालात हे फगळ नाही तर मला हे चांगलंच म्हणावं लागेल. हो, नाही म्हणजे मी मावशीकडून शिकले आणि मग करताना तिला विचारलं की हे अजून किती पातळ करायचंय आता किंवा मला तुमच्या मावशीचा पत्ता माहित नाही ना. माझ्याकडे नंबरही नाही तर व्हिडिओ कॉल करून विचारलं असतं हे फगळणं बरोबर आहे का म्हणून. हे झालंय आता. हे झालंय म्हणजे काय झालंय? हे याचं जे कन्सिस्टन्सी आहे ती व्यवस्थित झाली आहे. नक्की ना? हो हो. मग आता ह्याला किती वेळ ठेवायचे 5 काचेच्या मिनिट पेटीत? ठेवूया फक्त ठीक आहे. आणि मग तवा टाकून त्याच्यावर डायरेक्ट ते थापून घेऊन करून. चालेल चालेल. फगळणं माहित नाही मला कुठल्या टप्प्यावरती आहे, पण त्याला असंच 5 मिनिटं ठेवूया आणि मग करूया पुढची कृती. चला. आसावरी जी करतायत फगळणं, लागणारं साहित्य आपण पाहिलं आणि ही इथपर्यंत कृती केलेली आहे. आता पुढे काय? आता काही नाही, हे पाण्याचा हात घेऊन याचा हातावरच व्यवस्थित अंदाज गोळा करायचा आणि याच्यावर थापून घ्यायचं उरलेलं. तेल लावायचं. हो. किती लागणार तेल बघा. पुरे पसरवा. पुरे का? हा. हे काय ब्रशने पसरवायचं? हो. मला अशी कृती करायला खूप आवडतं. बस. वा, कलाकुसर लागते बरं काय करायला. कधी कधी काय होतं, 30 पोळी भाजी खाऊन आपल्यालाही कंटाळा येतो. बरोबर. मग अशा वेळेला हे फगळणं मला वाटतं मस्त ऑप्शन आहे. हा, बस 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 पुरे. त्याच्यात थोडं तेल सोडा आणि ते वरचं सुकलं की ब्रशने एकदा वरती पण तेल लावून घेऊया. थोडं अच्छा. सुकू द्यात. हा. मस्त आहे पदार्थ. हा, काहीतरी वेगळं. हो. बघू मला जमतंय का. जमेल ना रे. अरे वाव. क्या बात आहे. मला पण चॅलेंज नाही. हा, छान. फगळणं खायचं कशा बरोबर? आता ह्याला आपण आपल्या आवडीनुसार कुठली चटणी, टमाट्याची चटणी असेल किंवा घट्ट ताक, घट्ट फोडणीचं दही, त्याच्यात कांदा चिरून वगैरे, म्हणजे रायता करतो त्याप्रमाणे तसंही खाऊ शकतो ताकासोबत. वा, छान खरपूस झालंय की. हो, हो झालंय हे. हो. मस्त खरपूस भाजून झालेलं आहे फगळणं. फारच छान. हा. बघा, क्या बात है. फगळणं इज टू गुड. याच्याबरोबर साजूक तूप असेल, दह्यामध्ये कालवलेली दाण्याची चटणी असेल, टोमॅटोची चटणी असेल, फारच उत्कृष्ट. वा, फगळणं तयार आहे. आणि सोबतीला जरा एक चिरलेला कांदा ठेवलाय. हो. है ना? खाऊन बघायचं का लगेच? हो. घ्या, एक घास तुमचा, एक घास आमचा. मराठवाड्यातली माणसं फगळणं. चांगलं जमलं. स्वतःला कॉम्प्लिमेंट देत आहेत. आधी स्वतःला आवडलं तरच इतरांना आवडेल ना. पण एक खरं सांगू का, याच्या बरोबर जरा असं सकाळी किंवा दुपारच्या जेवणाला ताक असेल तर मजा येईल की हो. नाही? आमच्याकडे आहे ताक, मी घेऊन येतो. जरा हा. थांबा. बघा, ताक हे नुसतं पिण्यात मजा आहेच, पण ताकाबरोबर जर काही चव ऍड झाली, जसं उदाहरणार्थ फगळणं, याच्याबरोबर दाण्याची चटणी असेल, टोमॅटोची चटणी असेल तर मजा येते. तसं ताकाबरोबर त्याला थोडस असं वरतून काहीतरी मसाला मसाला घातला की परफेक्ट गाणं आणि तंद्री लागणं यातला जो फरक आहे तो त्याच्यामध्ये आहे. तर तो ताक मसाला मी घेऊन येतो, मग आपण ताक पिऊया. वा, आलोच. थांबा, जाऊ नका. नाही नाही, घ्या आसावरी मॅडम, ताक पिऊया. छान. काय गार वाटलं. फारच छान. तुम्ही पण वापरा. हो. केपरचा छास म्हणजेच ताक मसाला तुम्ही पण वापरा. पण त्याआधी लिहून घ्या फगळणसाठी लागणारं साहित्य आणि कृती. फगळणं. स्वयंपाकासाठी लागणारा वेळ 20 मिनिटे. 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: गव्हाचं पीठ 1 वाटी, बेसन अर्धी वाटी, ओवा 1 चमचा, जिरे 1 चमचा, लाल तिखट पाऊण चमचा, गरम मसाला अर्धा चमचा, कोथिंबीर आवडीनुसार, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, बेसन घाला.
आता जिरे आणि ओवा जाडसर वाटून घ्या आणि मिश्रणात घाला. नंतर त्यात लाल तिखट, गरम मसाला, मीठ आणि कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या आणि एक मोठा ग्लास पाणी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. मिश्रण थोडं पातळसर भिजवून घ्या आणि 5 ते 10 मिनिटे मुरायला ठेवा. आता हाताला पाणी लावून मिश्रणाचे छोटे गोळे घ्या आणि तेल लावलेल्या तव्यावर थालीपीठ सारखे थापून घ्या व खरपूस तेलावर भाजून घ्या. फगळणं तयार. आजच्या या पदार्थामधला सुपर फूड आहे ओवा. ओवा खाण्याचे खूप फायदे आहेत. जर पोटात दुखत असेल, गॅस झाला असेल किंवा अजीर्ण झाला असेल तर थोडा ओवा आणि चिबूडवर मीठ खाल्ल्याने लगेच आराम मिळतो. जड जेवणानंतर थोडा ओवा खाल्ला तर अन्न लवकर पचतं आणि पोट जड वाटत नाही. छातीमध्ये कफ झाला असेल किंवा नाक चोंदलं असेल तर ओव्याची पुरचुंडी हुंगल्याने म्हणजे त्याचा सुगंध घेतल्याने किंवा ओव्याचा काढा प्यायल्याने छाती मोकळी होते. दातांचं दुखणं सुद्धा ओव्यामुळे कमी होतं. जर दाढ दुखत असेल तर ओव्याच्या तेलाचा छोटा बोळा लावल्याने किंवा ओव्याच्या पाण्याने गुळण्या केल्याने आराम मिळतो. बाळंतीण बाईला ओव्याचं पाणी किंवा ओव्याचे लाडू दिले जातात ज्यामुळे तिची पचनशक्ती सुधारते आणि अंगदुखी कमी होते. अहो, अगदी तान्ह्या बाळाला सुद्धा जर अपचन झालं असेल तर आईने ओवा खाऊन त्याच्या तोंडात फुंकर मारली तर बाळाला सुद्धा बरं वाटतं. असे ओव्याचे लहानांपासून मोठ्यांपर्यंत फायदे आहेत. त्यामुळे ओवा हा अत्यंत गुणकारी आहे. आसावरी बोधनकर आज आपल्याकडे आल्या, लातूरहून आल्या, मराठवाड्यातून. आणि तुम्ही गाणं गायलं, तुम्ही पदार्थ केला, तुम्ही गप्पा मारल्यात. मला फार भारी वाटलं. एकतर गावाकडचं माणूस, त्यात बोलायला तुम्हाला आवडतं, त्यात तुम्ही गाता. मला मज्जा आली भाऊ. तुम्हाला बरं वाटलं का? खूप लय भारी वाटलं. लय भारी वाटलं. वा वा, आम्हाला पण छान वाटलं. पण तुमच्यासाठी हे स्वयंपाकघर कायम लक्षात राहील अशी आम्हाला आशा आहे. आणि येत राहा, हे कुटुंब तुमचं आहे. वा, थँक्यू सो मच आसावरी मॅडम, तुम्ही इकडे आलात. तुम्हाला आता आम्ही सारे खवय्ये झी मराठीच्या परिवाराकडनं ही छानशी भेट. आता जाण्याआधी मगाशी आपला विषय निघाला की तुमच्या मिस्टरांना लावणी आवडते. मग 2 ओळी आम्हाला ऐकवा ना प्लीज. हो कोमल काया की मोह माया पुनव चांदन न्हाले. वा, सोन्यात सजले रुप्यात भिजले रत्न प्रभात नुल्याले. ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंग महाली. मी यौवन बिजली पाहून तिजली इंद्रसभा भवताली अप्सरा आली. इंद्रपुरीतून खाली पसरली लाली रत्नप्रभात नुल्याली ती हसली गाली. चांदणी रंग महाली अप्सरा आली वा पुनव चांदन ल्याली. वा, Thank खूप you. मनापासून धन्यवाद. तुम्ही हे गाणं आमच्या आग्रहाखातर गायलात. आज तुम्ही इथे आलात, पदार्थ केलात, आम्हाला आनंद झाला. थँक्यू. वा, आसावरीजींना देतो आजच्या भागापुरता निरोप. पण तुम्हाला आग्रहाचं बोलवणं आहे. उद्या जेवायला यायचं. साहित्य आणि कृती लिहून घ्यायचं. थोडक्यात काय, आम्ही सारे खवय्ये बघायचं. भेटूया उद्याच्या भागात झी मराठीवरच्या आपल्या पौष्टिक कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चव.